मैत्रिणींनो, अंगारकी संकष्टीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मागील शुभारंभाच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे आज आपण आमचंच एक दर्जेदार उत्पादन वापरून उकडीचे मोदक कसे करायचे हे पाहणार आहोत. ते दर्जेदार उत्पादन म्हणजेच आमचं हे सुगंधित मोदकाचा उकडीचं पीठ. हे पीठ आपण बासमती व इंद्रायणी तांदळाच्या संमिश्र पिठाने बनवलेलं आहे. त्यामुळे मोदक चविष्ट तर होतात, पण ते दुसऱ्या दिवसापर्यंत देखील मऊ लुसलुशीत राहतात. तर चला तर मग आपण कोणताही वेळ न दवडता त्वरित माझ्या किचनकडे निघूयात. धन्यवाद. मोदकाची उकड काढण्यासाठी प्रथम आपण एक खोलगट पातेलं किंवा कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करून घेऊयात. नंतर आपण त्यात थोडंसं तूप घालूयात. तुपामुळे मोदकाला सुगंध देखील चांगला येईल आणि ते चवीला देखील उत्तम लागतील. नंतर त्यामध्ये आपण जितकं पीठ असेल तेवढंच दूध आणि पाणी. आता दूध आणि पाणी म्हणजे निम्म दूध आणि निम्म पाणी किंवा सबंध पाणी असं घेऊन या कढईत ओतायचं. आता या मिश्रणाला आपण थोडी उकळी यायला द्यायची. अगदी किंचित चवीपुरता मीठ घालायचं व थोडीशी साखर घालायची. मोदकातील सारणामुळे मोदक गोड होणारच आहेत, पण साखरेमुळे त्याला एक छान ग्लेज आणि चमक येते. आता हे मिश्रण आपण हळूहळू ढवळूयात. याला उकळी यायला लागली आहे. आता गॅस थोडासा कमी करून आपण हे पीठ त्यात हळूहळू मिक्स करूया. आता या खालचा गॅस आपण बंद. हे पीठ असं झाकून ते थोडा वेळ मुरत ठेवूयात आपण, म्हणजे आपली उकड छान मळून येईल. आता ही थोडा वेळ झाकून ठेवलेली मोदकाची उकड आपण एका परातीत काढून घेऊया. जास्त चटके लागायला लागले तर एखादा पसरट बुडाचा पेला किंवा तांब्या घेऊन ते तुम्ही अशा पद्धतीने देखील मळू शकता. म्हणजे की थोडीशी थंड होईल आणि तुम्हाला ती मळणं सोपं जाईल. थोडासा हात ओल्या पाण्यात भिजवून ही सगळी उकड एकत्र करून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे यात बासमती आणि इंद्रायणी तांदळाचं पीठ मिश्रित असल्यामुळे ती लगेच मळून येते. ती मळण्यासाठी फार काही कष्ट घ्यावे लागत नाही आणि त्याचा असा छान गोळा तयार होतो.
खरं तर मोदकाची उकड मळणं ही देखील एक कसब आहे. कारण ती तुम्ही जितकी चांगली मळून घ्याल तितके चांगले तुमचे मोदक वळले जातात. तितक्यात छान त्या मोदकाला कळ्या आहेत. त्याच्यामुळे ही मळताना व्यवस्थित मळून घ्या. तुमच्या लक्षात येईल हळूहळू ते पीठ हाताला चिटकायचं बंद झालेलं होतं. आता ही मोदकाची उकड मळून पूर्णपणे रेडी आहे. तुम्ही पाहू शकाल ती किती मऊ आणि लुसलुशीत दिसते. त्यातला छोटासा एक गोळा घेऊन पाहायचा आहे आणि तो असा गोल करायचा. गोल केल्यावर त्या गोळ्याला कुठल्याही दिशेने क्रॅक्स नाही येत ना हे पाहायचं. जर गोळ्याला कुठेच क्रॅक्स जात नसतील तर तुमची उकड ही मोदक बनवण्यासाठी तयार आहे असं समजायचं. आता ही उकड आपण थोडा वेळ अशीच झाकून ठेवायची आणि ही उकड अशीच तुम्ही मोकळी सोडू नका, कारण वारा लागला तर ती सुकण्याची शक्यता असते. याच्यावर तुम्ही एखादा ओला रुमाल, घट्ट पिळून घेतलेला रुमाल देखील ठेवू शकता. म्हणजे ती तुमचे सगळे अगदी शेवटचा मोदक वळेपर्यंत सुद्धा मऊ आणि लुसलुशीत राहील. तर ती आता आपण झाकून ठेवूयात. आता आपली मोदकाची उकड तर रेडी आहे, पण आता आपण पुढे मोदकाचं सारण कसं बनवायचं हे पाहूयात. मोदकाचं सारण बनवण्याकरता पुन्हा आपण कढई ठेवली गॅसवर. त्यात आपण थोडंसं एक छोटा चमचा तूप घालून घेऊया. थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यात थोडीशी खसखस घालूया. काही जण हे सारण करताना त्यात सुकामेवा म्हणजेच काजू बदाम थोडे बारीक करून सुद्धा घालतात, पण ते नाही घातले तरी छान चव येते. आता ही खसखस थोडीशी झाल्यानंतर आपण हे 1 वाटीभर ओल्या नारळाचं चव आपण या कढईत घालायचं. आणि तो थोडासा असा परतून घ्यायचा. हे ओलं खोबरं थोडंसं आपण भाजून घ्यायचं आहे कढईतच. ते फार जास्त लाल होऊन देण्याची गरज नाहीये, पण त्यातला कच्चेपणा थोडासा निघून जावे या दृष्टीने आपण ते थोडंसं कढईत परतून घ्यायचं आहे तुपावर. हे करत असताना तुम्ही गॅस मध्यम आचेवर ठेवला तरी चालेल, पण ते खाली लागू देऊ नका. म्हणजे खोबऱ्याचा हा जो चव आहे हा कढईला पटकन चिकटण्याची शक्यता असते आणि तो करपण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तसं कढईला खाली लागू द्यायला देऊ नका. मी जो खोबऱ्याचा चव करून घेतला होता त्याची निम्मी वाटी आपण गूळ घालायचा आहे. आम्ही सेंद्रिय गूळ थोडा सुरीने बारीक करून घेतलाय, तोच घालते. आणि आता हे गूळ थोडा
विरघळेपर्यंत आपल्याला हे सतत हलवावं लागेल. आता हे मिश्रण सतत ढवळत राहण्याची गरज आहे, कारण त्यात गुळ घातलाय. त्याच्यामुळे ते कढईच्या बुडाशी इथे खाली तळाशी चिकटण्याची शक्यता जास्त असते. म्हणून हा गुळ विरघळेपर्यंत आपण ते सतत हलवत राहूया. तुम्ही पाहू शकत असाल हळूहळू गुळ विरघळतोय आणि मिश्रण एकसंध होतोय. गुळ तर आपण त्यात घातलाच आहे, पण त्याचबरोबर आपण थोडीशी 1 चमचा साखर देखील त्यात घालूया, म्हणजे या सारणाची गोडी अधिक वाढेल. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मी शक्यतो या सारणात थोडीशी साखर घालतेच. तर मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपण त्यात थोडीशी सुवासासाठी वेलची पूड घालणार आहोत. तुम्ही वेलची आणि जायफळ मिक्स पण पूड घालू शकता. लक्षात ठेवा, सगळं मिश्रण झाल्यानंतर शेवटीच वेलचीची पूड घालायची, त्यामुळे वेलचीचा सुगंध आहे तसाच राहील. जर तुम्ही ते फार आधी घातलं तर कदाचित तो सुगंध उडून जाण्याची शक्यता असते आणि वेलची जास्त शिजल्यामुळे देखील मिश्रण कडसर लागण्याची शक्यता असते. आता गूळ पूर्णपणे यात विरघळलाय, त्याच्यामुळे आपण गॅस बंद करून ठेवू आणि हे मिश्रण थंड होऊ देऊ. अशा प्रकारे आपलं मोदकाचं सारण रेडी आहे. आता ते थोडं थंड झाल्यावर आपण त्या उकडीचे मोदक वळवून हे सारण त्यात आत भरून मोदक वाफवायला ठेवूयात. आता आपली मोदकाची उकड मळून तयार होऊन रेडी आहे. तर आपण ती पुन्हा एकदा थोडी अशी हलक्या हाताने मळून घेऊयात आणि हे सारण देखील तयार आहे. तर आता आपण लगेचच मोदक वळायला घेऊयात. आता या पिठातला थोडासा पोर्शन काढू. आता मोदक तयार करताना या उकडीतून आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. आपले हात थोडेसे म्हणजे ओले करून, म्हणजे आपली बोटं ओली करून या गोळ्याला दाब देत, त्याच्या कडेने असा दाब देत प्रेस करत या मोदकाची पारी तयार करायची. मोदकाची पारी म्हणजे ही अशी खोलगट वाटी तयार होते हळूहळू. आपल्याला किती मोठा मोदक हवा आहे त्या अंदाजाने आपण तो गोळा घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकत असाल अशी खोलगट वाटी तयार होते. मग त्यात आपण थोडंसं सारण भरायचं आहे.
ह्याचं सारण भरल्यानंतर आपण हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे पाण्याने आणि या अशा आपल्या बोटांच्या साहाय्याने त्याला कळ्या काढायच्या. जितक्या जवळ कळ्या काढता येतील तो प्रयत्न आपण तसा करायचा आहे. जितक्या जवळ कळ्या असतील तितका तो मोदक सुबक दिसतो. नंतर हाताच्या साहाय्याने सगळ्या पाकळ्या अशा हळुवारपणे अलगद दाब देऊन जवळ आणायच्यात. जवळ आणल्यानंतर त्याला वर असा दाब द्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपला हा सुबक उकडीचा मोदक तयार झालाय. तुम्ही पाहू शकता. मैत्रिणींनो, तुम्ही पाहिलं अशा पद्धतीने आपण आपल्याच पिठाचा वापर करून कसं सुबक आणि छान मोदक केले आहेत. तर तुम्हाला देखील हे पीठ मागवायचं असेल तर मी आमच्या दुकानाचा ॲड्रेस हा डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. शिवाय जर तुम्हाला घरपोच डिलिव्हरी हवी असेल तर आमच्या दुकानाचा नंबर देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तर तुम्ही हे प्रॉडक्ट नक्की मागवा आणि असेच छान सुंदर मोदक करून तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा. आणि रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.